चंदगड नगर परिषदेच्या निवडणुकीत शरद पवार गट आणि अजित पवार गट म्हणजेच राष्ट्रवादीचे हे दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत। त्यांची आघाडी झालेली आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने ही आघाडी झालेली आहे। भाजपच्या विरोधात लढण्यासाठी चंदगडमध्ये विकास आघाडीची घोषणा करण्यात आली आहे। गडहिंग्लजमधील मुश्रीफ यांच्या कार्यालयात या संदर्भात एक महत्त्वाची बैठक झाली। पक्षाच्या वेगळ्या मध्ये जरी असले तरी पूर्वाश्रमीचे एकत्र सगळे कार्यकर्ते आहेत। मला फक्त आनंद आहे की गेल्या वर्षी बाबासाहेब आंबेडकरांनी वाढवलेली संघटना आज या ठिकाणी एकत्र येते आणि भविष्यात एकत्र राहील अशी मी जे जातीयवादावर जे निवडणुका लढवल्या जातात त्या शक्तीला कुठेतरी बळ द्यायला लागलं। हे जर थांबवायचं असेल, मी असं म्हणणार नाही की 100% राजेशदादांचे आणि माझे विचार जुळतात आहे। नक्कीच आमच्यात काही वैचारिक मतभेद असणार आहे, पण जेव्हा मूलभूत तत्व येतात, पुरोगामी विचार येतो, सगळा समाज एकत्र करण्याचा विचार येतो, त्याच्या बाबतीत आमचं एकमत आहे आणि त्याच मतावर आम्ही एकत्र आलोय। कार्यकर्त्यांनाही आम्ही सगळ्यांना आव्हान केलेलं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।